brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. सगळं सोयाबीन वाहून गेलं, तूर वाहून गेले, काय ना त्याच्यामध्ये राहिलं. हा शिकायचा टाइम आलेला आहे. वर्षभर काय खायचं, शेतकऱ्याला अडचण आहे. फाशीशिवाय पर्याय नाही म्हणजे नाही. पीक जर वाहून गेलं, आज माझी जी संपत्ती आहे तीच वाहून गेली, मी काय करायचं आहे. नमस्कार, शिवार हेल्पलाईन. साधारण किती मदत पाहिजे म्हणता तुम्ही? 2-4 हजार रुपये तरी आता तात्काळ लागतील का? पीक कर्ज ते काय काढले दादा? हां, काय काळजी करू नका, मला आजचा दिवस द्या आणि काही वाटलं तर ही 24 तास शिवार हेल्पलाईन सुरू आहे, कधीही फोन करा. माझं नाव विनायक चंद्रकांत हेगाना. मी मूळचा शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी BSc ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेतलं आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो. ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सगळ्या ऐकत होतो, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकत होतो आणि पूर्ण वेळ मग मी शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी काम सुरू केलं 2015 पासून. तर आत्ता मागच्या ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये 10,734 शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून जवळपास 20 जिल्ह्यातनं शेतकऱ्यांचे फोन यायचे आणि आत्महत्या होऊच नये झालेल्या कुटुंबातल्या महिलांच्यासाठी आणि आत्महत्या करू शकतात असे शेतकरी हुडकायचे आणि त्यांना आपल्याला शाश्वत पद्धतीनं कसं उभं करता येईल. मग शेतीच्या माध्यमातून, शासकीय योजनांच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून आणि वैयक्तिक पातळीला मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी मदत करणारी सगळी समाजातली दानशूर माणसं आहेत त्यांना सोबत घेऊन अशा तिन्ही पद्धतीतनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काम करतोय. आम्ही एका जिल्ह्यासाठीच मराठवाड्यामध्ये काम करत होतो मागच्या 8 वर्षापासून, पण आम्हाला 20 जिल्ह्यातनं फोन यायचे, 3 राज्यातनं फोन यायचे. म्हणून आत्ता यावर्षीपासून आम्ही 32 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या शिवार हेल्पलाईनचं हे पूर्ण काम सुरू करतोय. शिवार हेल्पलाईन ही अशी एक हेल्पलाईन आहे ज्याच्यावर शेतकरी त्रस्त असताना, त्यांच्या अडचणीत असताना आणि आत्महत्येच्या विचारांमध्ये असताना फोन करतात. त्यांचं पूर्णपणे समुपदेशन करणं. आम्ही ह्या सगळ्या टीममध्ये काम करणारी शेतकऱ्यांची मुलं आणि युवक मुलं आहोत. आम्ही शेतकऱ्यांना हीच साथ घालतो की तुम्ही आमचे मायबाप आहात, आपण मिळून हा सगळा प्रश्न सोडवूया आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमचा कुठलाही प्रश्न असू दे, सामाजिक असू दे, शासकीय असू दे, कोणत्याही प्रकारचा प्रश्न असू दे, आमच्याकडे त्या प्रश्नाची सगळी उत्तरं आहेत. पूर्ण भारतामध्ये 33 लाख सामाजिक संस्था आहेत. फक्त महाराष्ट्रामध्ये 5 लाखपेक्षा जास्त सामाजिक संस्था आहेत. पूर्ण सेंट्रल आणि स्टेट, राज्य आणि केंद्रीय पातळीवर शासकीय योजना 134 पेक्षा जास्त आहेत शेतकऱ्यांच्यासाठी आणि लाखो मदत लोक तयार करायला आहेत आणि एकूण 17 कारणांमुळे शेतकरी अडचणीत आत्ता आहे, त्रस्त आहे, नैराश्यामध्ये आहे आणि या सगळ्या व्यवस्थेमधून त्याला कसं बाहेर काढता येईल, त्याच्या मागं कसं उभं राहता येईल याच्यासाठी आम्ही काम करतोय. आत्तापर्यंत मागच्या 5 दिवसामध्ये आम्हाला 2,377 फोन आलेले आहेत. रात्री 1:30 वाजूपर्यंत आम्हाला फोन येतात. सकाळी 5, 5:15ला फोन सुरू होतात. आत्ताच्या सगळ्या या ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची मानसिकता खूप खचलेली आहे, नैराश्यात आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला ह्याच्यातून कसं बाहेर पडता येईल. ज्या शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेली आहेत, ज्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत, ज्यांची माती वाहून गेली आहे, त्या शेतकऱ्यांना पुढं हा प्रश्न आवासून आहे. समोर आत्ता दसरा, दिवाळी हे मोठे सण आहेत आणि त्या अनुषंगानं आपल्या मुलांच्यासाठी आपल्याला काय करता येईल की नाही ही एक चिंता मनामध्ये सतावते. त्यांना जे काय सगळं नुकसान झालं याच्यातून परत कसं उभं राहायचं हा एक मोठा प्रश्न समोर उभा राहतोय. पण आम्ही सगळी ही शेतकऱ्यांची मुलं त्यांच्या शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून त्यांच्या मागे उभं राहून याच्यातून कसं बाहेर काढता येईल त्याच्यासाठी समुपदेशन करतोय. आम्ही 24 तास त्यांच्यासाठी आत्ता उपलब्ध आहेत. आम्ही 1-1 तास शेतकरी आमच्याशी बोलत आहेत. त्यांचे मनातली जी काही सगळी खंत आहे, खदखद आहे, प्रश्न आहेत ते खूप गंभीररित्या आमच्याशी बोलतायत, मांडतायत आणि आम्ही सगळे मिळून हे ऐकून त्यांना शासकीय
पातळीवर ही मदत करतोय, जोडून देतोय. आणि जे शेतकरी अजून पाण्यामध्ये अडकलेत किंवा गावामध्ये अडकलेत, ज्यांची शेती अजून पाण्यात आहे, अशा शेतकऱ्यांना आम्ही जवळपास नाशिक जिल्ह्यातून, पुणे जिल्ह्यातून, कोल्हापूर भागातून सगळी मदत, अन्नधान्यांची, तर कपड्यांची, औषधांची सगळी मदत तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मदत प्रयत्न करतो. साधारणतः जर पाहिलं गेलं तर NGOs हे बरीच जण चालवतात, पण शेतकऱ्यांसाठी NGOs बरेच आहेत. तुम्हाला काय वाटलं या NGOs मध्ये सहभाग घ्यावा किंवा इथं काम करावं? मुळात शिवार फाउंडेशनच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षामध्ये काम केलं जातं. तर शेतकऱ्यांच्या नैराश्य ज्यावेळी येतं, अडचणी येतात, त्यामुळे तात्काळ त्यांच्या मागं उभं राहणं, त्यांना मानसिक पाठबळ देणं हे खूप प्राथमिक गरज वाटते. आणि मागच्या कित्येक शेतकऱ्यांना याच्यातून मदत झाली आहे आणि कित्येक शेतकरी याच्यातून वाचलेले आहेत. आज ते खूप चांगल्या पद्धतीनं शेती करतायत. त्यांचे स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्यासाठी ते सक्षम झालेले आहेत. आणि याच्यातून असं लक्षात येतं की शेतकऱ्याला तात्काळ त्यांच्या पाठीमागं मदत करणारी आणि पाठबळ देणारी व्यवस्था आपल्याकडं नाही आहे. तर त्याच्यामुळं मी शिवार हेल्पलाईनशी जोडून पूर्णवेळ ही काम करण्यासाठी कटिबद्ध झालो. काय प्रोफाईल आहे एकूण तुझी की या सेक्टरमध्ये तुम्हाला काय करत होता? मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून एक अधिकारी होण्याचं स्वप्न होतं. त्या सगळ्या प्रवासामध्ये मी संशोधक, अभ्यास, शिक्षण हे सगळं करताना सामाजिक क्षेत्रात आलो. आणि आत्ता मागच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मला आत्ता शेतकऱ्यांच्यासाठी एकूण शाश्वत पद्धतीनं काम करताना, संशोधन पद्धतीनं काम करताना खूप चांगलं वाटतंय की ग्राउंड लेवलला इम्पॅक्ट होतोय, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात आहेत. आम्ही आत्ता जे सगळे आम्हाला फोन येत आहेत शिवार हेल्पलाईनवर, त्या माध्यमातून आम्ही पॉलिसी पण गव्हर्नमेंटला काही बनवून देतोय, सजेस्ट करतोय, त्यांना काही मार्गदर्शन करू पाहतोय, ज्याच्यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात डायरेक्ट मदत होईल. आत्ताची जी पूर परिस्थिती महाराष्ट्रावरती उद्भवलेली आहे, अनेक शेतकरी बाधित झालेले आहेत. लातूर या गावांमध्ये आतापर्यंतचा नोंदवला गेलेला पाऊस कधी पाहिला नाही असं शेतकरी म्हणतात आहे. काय यामध्ये किती फोन आलेले आहेत आणि आता तुम्ही काय काय मदत करता? आत्ता आम्हाला जवळपास 2377 फोन मागच्या 5 दिवसामध्ये आलेले आहेत आणि जवळपास 31 जिल्ह्यातनं फोन आलेले आहेत. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत की त्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, जनावरं वाहून गेलेली आहेत, कित्येक जवळपास शेतकऱ्यांच्या अजून जमिनी ह्या पाण्याखाली आहेत. आणि मुळामध्ये फळबागांचं जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, सोयाबीनचं नुकसान झाले, तुरीचं नुकसान झाले, कापसाच्या बोंडाळी सगळ्या खराब झालेल्या आहेत. तर आता याच्या पुढं कसं, याच्यावर काय मात करायची, काय उत्तर काढायचं. नंतर कित्येक शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नाही पण पाण्यात बुडाली नाही आहेत पिकं, ती शेवटच्या टप्प्यांमध्ये कसं वाचवता येतील याच्यासाठी आम्हाला शेतकरी फोन करत आहेत. बऱ्याच गावांपर्यंत अजून मदत पोहोचली जात नाही आहे, संपर्क होत नाही आहे. मुलांच्या शिक्षणासाठी फी भरायला पण शेतकऱ्यांकडे आत्ता पैसे नाही आहेत. काही कुटुंबांमध्ये मुलांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत किंवा आईवडिलांचे प्रश्न आहेत, स्वतःचे अपंगत्व काही आलेले आहेत. तर अशा गोष्टीला आत्ता पैसे सगळे येणारे जे होते ते सगळे थांबलेले आहेत. कर्जबाजारीपणा खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. तर त्याच्यातून एक नैराश्याचं सावट ह्या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये दिसून येतं. त्याच्यासाठी आम्ही तात्काळ आमच्या माध्यमातून प्रशासकीय काय जी उत्तरं आहेत किंवा योजना आहेत त्याच्याशी तात्काळ आम्हाला कसं जोडून देतात. तुमच्या संपर्कात जे बाधित झालेले तुमच्याकडे काय म्हणून द्या? हां, जवळपास आमच्याकडे एक सॉफ्टवेअर आहे शिवार हेल्पलाईनचं, ज्याच्यावर प्रत्येक दिवशी आलेल्या शेतकऱ्यांचा फोन नंबर आणि त्यांचे सगळे डिटेल्स आमच्याकडे राहतात. आणि जवळपास 2300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा आमच्याकडे सगळी माहिती आहे. आणि आम्ही प्रत्येक जिल्ह्यानिहाय, तालुक्यानिहाय, गावनिहाय त्याचा सगळा अभ्यास करतोय आणि नेमके प्रश्न काय ते त्या स्तरावर त्या जिल्हाधिकारी कार्यालयांची अधिकाऱ्यांची समन्वयातनं ते प्रश्न पोहोचवतो. नेमके मग कागदपत्री अभ्यास आहे किंवा बांधावर पण जातात तुम्ही?
आम्ही मागचे 7 ते 8 वर्ष पूर्ण बांधावर काम करतोय. आमचे काही स्वयंसेवक बांधावर आहेत. जवळपास 3,500 पेक्षा जास्त स्वयंसेवक आहेत, जी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, जी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये शिकतायत, विद्यापीठांमध्ये शिकतायत आणि ते त्या गावांमध्ये ती काम करतायत. असे प्रशासकीय अधिकारी आमच्यासोबत जोडलेले आहेत. ते स्वयंसेवी पद्धतीनं आम्ही जे शेतकऱ्यांचे प्रश्न सांगू त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून काम करतायत. त्याच्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील हे सगळे ग्राउंडला काम करणारे शेतकरी च्यासाठी काम करणारी व्यवस्था ही आमच्यासोबत आहे. आतापर्यंत तुम्ही केलेला अभ्यास पाहता सरकार जी मदत करते ती शेतकऱ्यांना पुरेशी आहे का? आत्तापर्यंत आम्ही जे काही काम केलंय किंवा आमचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जी मदत केली जाते ती खूप कमी प्रमाणात दिसून येते, पण ती अजून शाश्वत पद्धतीनं कशी पोहोचवता येईल, ती तात्काळ पद्धतीनं कसं पोहोचवता येईल आणि आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यामध्ये शासकीय पातळीवर काही अडचणी येत आहेत असं आम्हाला दिसतंय. तर आम्ही शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून सरकारची जी काही भूमिका आहे किंवा जी माहिती आहे ती आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सांगतोय, त्यांना कन्व्हिन्स करतोय की तुम्हाला जास्तीत जास्त पद्धतीने मदत होईल, योग्य वेळेत होईल आणि काही अडचण आली तरी आम्ही त्यांना फॉर्म भरण्यामध्ये किंवा काही कागदपत्र गोळा करण्यामध्ये किंवा शासकीय नेमकी मदत काय, माहिती काय ती पोहोचवण्यामध्ये सगळी त्यांना आश्वासन देतोय आणि शेतकरी आश्वस्त होतोय, कारण त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचण्यामध्ये काही अडचणी येत आहेत असं आम्हाला लक्षात येतं. म्हणजे पूर्णतः सरकार पोहोचत नाही शेतकऱ्यांपर्यंत, कारण बघितलं गेलं तर फक्त शेतच नाही, जनावर पिकं पण बाधित झालेली आहे. यामध्ये काहींची शेती नव्हती पण घर बाधित झालेले आहेत. असे पण लोक आहेत ज्यांची शेती नाहीत, डोंगरावर राहत आहेत, त्यांना खाली येणं जाणं मुश्किल झालेलं आहे कारण रस्ते जलमय झालेले आहेत. असे वेगळे प्रकार तुमच्यापर्यंत आतापर्यंत काय काय आले? अजून बऱ्याच गावांचा संपर्क तुटलेला आहे. बऱ्याच गावांमध्ये अजून 2दा 3दा ती गावं आणि त्या शेती पाण्यामध्ये अजून अडकलेल्या आहेत. त्याच्यामुळं संपर्क होण्यामध्ये अडचणी आहेत. गाव पातळीचा सगळा वीज पुरवठा आहे तो खंडित केलेला आहे. इंटरनेट पण काही प्रमाणात कमी आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की शेतकऱ्यापर्यंत योग्य माहिती जाण्यापर्यंत किंवा काय सर्वेक्षण होत नाही किंवा अधिकाऱ्यांच्या भेटी होत नाहीत असं एक शेतकऱ्यांचे जास्त प्रमाणात फोन येत आहेत. पण अधिकाऱ्यांना त्या गावांपर्यंत, त्या शेतीपर्यंत जायला पण रस्ते अजून मोकळे नाही आहेत. तर या अनुषंगानं आम्हाला खूप सारे प्रश्न येत आहेत आणि हे दिसून येते. कसे सोडवलेत आतापर्यंतचे, किती प्रश्न आले आणि किती सोडवले? तर आम्ही गाव पातळीला ते जिल्हा पातळीनुसार हे आम्ही सगळी नोंद करतोय आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून तात्काळ ही माहिती पोहोचवतोय आणि आम्ही समन्वयामध्ये आत्ता प्रशासनासोबत काम करतोय की ज्या गावांपर्यंत त्यांना पोहोचता येत नाही किंवा माहिती मिळत नाहीये ती आमच्या माध्यमातून ती माहिती पोहोचवली जाते आणि ते संबंधित अधिकारी ते प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ कार्यवाही करतात. आतापर्यंत जी नोंद आहे, कागदपत्री बरेच मदती राहिलेल्या आहेत, पूर्ण झालेल्या नाही आहेत, असे किती शेतकरी आहेत? कागदपत्री फक्त नोंद राहिलेल्या आहेत, म्हणजे पूर परिस्थिती फक्त आत्ताच उद्भवलेली नाही, यापूर्वी उद्भवलेली आहे. फक्त कागदपत्री सरकार सगळी नोंदणी करतं, मदत काय करत नाही. शेतकऱ्याला तलाठीच्या ऑफिसला किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिसला सारख्या फेऱ्या माराव्या लागतात, पण मदतीपासून अजूनही वंचित आहे. हो, तर ज्या बरेच असे शेतकरी आहेत की ज्यांना पीक विमा आत्ता ऑगस्ट महिन्यात आलेला आहे गेल्या वर्षीचा आणि त्यांना शासकीय पत्रही आलेलं आहे की हेक्टरी 50,000 रुपये त्यांना मदत केली जाईल, पण त्यांना आत्ता फक्त 12,000 रुपये 15,000 रुपयेच पर हेक्टरी आलेले आहेत. काही शेतकऱ्यांना शेजारच्या शेतकऱ्याला नोंद न करता किंवा करूनही त्यांना मदत आलेली आहे, पण ह्या शेतकऱ्याला मदत आलेली नाही. असे जवळपास 20 ते 25% शेतकरी आम्हाला फोन करतायत आणि मागच्या 1-2 वर्षा पाठीमागेही काही गावांमध्ये पाणी आलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला, अतिवृष्टी सारखं संकट झालेले. तर अशा शेतकऱ्यांचे पण प्रश्न अजून काही सुटलेले नाही आहेत. तसे शेतकऱ्यांचे पण आम्हाला फोन येत आहेत. त्या शेतकऱ्यांची सगळे कागदपत्र आम्ही मागून घेतोय आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही पाठवून देतोय आणि संबंधित कंपनी जी काय क्रॉप इन्शुरन्स असेल, पीक विमा त्या जिल्ह्यासाठी संबंधित कंपनी आहेत त्यांना पण आम्ही समन्वय करतो. शेवटचा प्रश्न, काय आव्हान कराल सरकारला? त्याची शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता, पूर्ण परिस्थिती पाहता आणि तुम्हाला येणारे फोन?
माझं सगळ्यांना हे एक हात जोडून आव्हान आहे की कोणत्याही प्रकारची काळजी करू नका, नैराश्याचा किंवा टोकाचा कुठलाही विचार करू नका. तुम्हाला कुठल्याही प्रकारची कोणतीही मदत लागली तर फक्त एकदा शिवार हेल्पलाईनला फोन करा. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. आपण त्याच्यातनं काही ना काहीतरी मार्ग काढू. आमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आणि आपण याच्यामुळे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे खंबीर आहोत. तर एकदा फक्त शिवार हेल्पलाईनला फोन करा.